कुडाळ तालुक्यातील पंदूर गावचे सामाजिक कार्यकर्ते शेतीमहर्षी श्री साबाजी रामकृष्ण सावंत भोसले उर्फ अण्णा त्यांच्या देवाऱ्यात देवाजवळ उभे आहेत. कसल्याही गर्वाचा लवलेश नसलेले, अत्यंत सौजन्यशीलपणे विनोदी शैलीत खुसखुशीत बोलणारे अण्णा सर्व लहान थोरांमध्ये लोकप्रिय आहेत. वयाच्या 93व्या वर्षीही शेतीभातीत आणि नारळी सुपारीच्या बागेत अण्णा रममाण होतात. 2 महिन्यापूर्वीच त्यांचे धाकटे चिरंजीव श्री रवींद्र उर्फ बाबू यांचं देवस्थान झालं. ते विसरण्यासाठीच त्यांच्याशी मी गप्पा मारत होतो. मात्र शेवटी अशक्य झालं आणि त्यांचा कंठ दाटून आला. चेहरा गंभीर झाला आणि डोळ्यातून आसू येतात की काय असं वाटलं. तेव्हा मी गप्पा थांबवल्या. त्यांच्या आईवडील आणि दिवंगत बंधू यांचेही फोटो देवाऱ्यात आहेत. आज आपल्या वेचलेले मोती या सदरात कुडाळ तालुक्यातील पंदूर गावचे सुपुत्र कर्मयोगी श्री साबाजी रामकृष्ण सावंत भोसले उर्फ अण्णा आपल्याशी गप्पा गोष्टी करायला आले. खरं तर मीच त्यांच्या घरी गप्पा गोष्टी करायला आले. अण्णा, तुमचं मी आमच्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करत आहे आणि तुम्ही आम्हाला गप्पांसाठी जो वेळ दिला त्याबद्दल खरंच मी तुमचा ऋणी आहे. सर्वप्रथम मी अण्णा सांगेन की तुमच्यासारखा माणसाशी गप्पा गोष्टी करायला मिळणे हे एक मी माझा भाग्यच समजतो. कारण जसा माणूस वयाने वाढतो तशी त्याची बुद्धी वाढते, तसाच थोडा अहंकारही येतो. पण तुमच्याशी बोलताना असं वाटतं की तुम्ही 1 वर्षाचं मूल असो की त्याच्यापेक्षा किती मोठा असो, तुम्ही सगळ्यांचे सारखेच वागता. मिश्किल, विनोदी, दसमुळसळेपणा तुम्हाला अगदी तरुणासारखा शोभतो. ही शक्ती तुमच्यात कुठून तुझे माहीत नाही. तुमचं बालपण कसं गेलं? बालपण माझे वडील जरा मोठे 1944 मध्ये एक्सपायर झाले. बरोबर. तेव्हा माझं वय 11 ते 12 वर्षाचं होतं. अरे बापरे. आणखी खूप माझे हलाखीचे प्रश्न म्हणजे गेले. म्हणजे जीवन खूप त्रास आहे. सगळीकडे बघावं लागत. आई एकटी होती. मजूरदारकडे लक्ष द्यावं लागत. परत मी शाळेत जात होतो. शाळा मी 10वी पर्यंत शिकलो. 10वीला का परीक्षात बसले नाही, बसता आले नाही माझ्या परिस्थितीमुळे. तरी पण मी शेतीकडे लक्ष देत होतो. शेती हा माझा आवडीचा विषय आणि मी लहान असताना तुम्हाला शेती महर्षीच म्हणतो नेहमी. शेती हा माझा आवडीचा विषय असल्यामुळे मी शेतीकडे जास्त लक्ष दिला. नोकरीकडे लक्ष दिला नाही. आणि नोकरी जाण्या इतकं माझी परिस्थिती म्हणजे घरी मला सगळं बघावं लागत असल्यामुळे मला शेती म्हणजे नोकरीकडे मला जाता आलं नाही. मी कुठे नोकरीच्या निमित्ताने गेलोही नाही. तुम्ही शेतीच तुमचा व्यवसाय आणि उपजीविकेचं साधन म्हणून निवडला. मग बालपणी तुमचं एवढं हलाखीचं होतं. 11-12 वर्षी तुमच्या वडिलांचं छत्र तुमच्याकडे निघून गेलं. आईबरोबर तुम्ही शेती वगैरे करत होता. तर त्यावेळी तुम्हाला खेळ खेळायला वगैरे वेळ मिळत होता किंवा खेळ तुम्ही कुठे खेळायचा? लगोऱ्या, विटीदांडू, आबाधुबी, पोहणे वगैरे नदीमध्ये जायचं? कारण त्यावेळी नदी भरपूरच मोठी होती. मला खेळायला वेळ मिळत नव्हता कारण का सगळीकडे म्हणजे शेताकडे लक्ष द्यावं लागत होते. आणि त्यामुळे माझ्या शिक्षण अभ्यास मला थोडंसं करावं लागत असाय. रात्रभर अभ्यास करायला. अभ्यास कसा करायचा? तेव्हा वीज नव्हती. वीज नव्हती. बत्ती लावून अभ्यास. लाईटचा डबा. लाईट लावून नाही. लाईट दिवा बत्ती वगैरे मेणबत्त्या वगैरे कंदील असायचे ते. कंदील लावून आणि पहाटे उठून मी अभ्यास करायचा. परत सकाळी शाळेत जायचा. इथून 3 किलोमीटर 4 किलोमीटर आम्ही कुडाळ हायस्कूलला जात होतो. अरे बापरे. चालत त्यावेळी वगैरे. त्या कुडाळपर्यंत म्हणजे कितीपर्यंत शिकलात? 10वी पर्यंत. अरे वा. मग असं तुम्ही शिकत असताना अण्णा तुम्हाला कुठली पुस्तकं वाचण्याचा योग आला का? आहे की त्यावेळी मी पुस्तकं वाचत होतो. उदाहरणार्थ गीता, भगवद्गीता वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र वगैरे वाचत. अरे वा. शिवलीलामृत वाचत. मला ग्रंथ वाचण्याची आवड होती. ग्रंथ कार्यक्रमाला अशा भाविक कार्यक्रमाला जाण्याची आवड जास्त असायची. मग अण्णा, तुम्ही आता 1932 सालचा तुमचा जन्म आणि तुम्ही 15व्या 16व्या वर्षात आलात तेव्हा
1942ची चलेजाव चळवळ सुरू होती स्वातंत्र्य ब्रिटिशांच्या पासून भारत स्वतंत्र करण्यासाठी. त्या स्वातंत्र्य चळवळीशी तुमचा काही संबंध आला का? चळवळीत 1947ला ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी आम्ही खूप म्हणजे काठीला हे बांधून फुलं बांधून जय करायचा, प्रभात फेऱ्या काढायचा. प्रभात कुठे कुठे आपल्या गावामध्ये घरोघरी गल्ल्या गल्ल्या वारी वाटून फिरायचं. जिंदाबाद जिंदाबाद, हा भारत माता की जय, भारत माता की वंदे मातरम असं हे करत. मग तुम्हाला हे जे करायची प्रभात फेऱ्या काढा किंवा स्वतंत्र चळवळीसाठी मदत करा अशा प्रकारची प्रेरणा कशी मिळाली? मला मी पूर्ण पूर्ण म्हणजे सर्वसामान्य माणसाचं कल्याण व्हावं, शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं असं मला नेहमी वाटत होतं आणि पुरोगामी विचार माझ्या हृदयात. जातीभेद पाळायचे नाही, कोणाला अन्याय करायचा नाही, सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन चालण्याची अतिशय आवड. मग याच्यामध्ये कुठल्या नेत्याच्या प्रभावाखाली तुम्ही आला होतात का? त्यावेळी जे होते महात्मा गांधी, नाना पाटील, वसंतराव पाटील किंवा आपल्या इकडे कोकणामध्ये पी.के. सावंत, मधु दंडवते, नाथ पै असे समाजवादी नेते काम करत होते. फार चांगलं विचारलं तुम्ही, फार चांगलं विचारलं. मला मी शाळेत असल्यापासून या मोठ्या लोकांची राजकीय पुढाऱ्यांची अगदी जवळीक असायचं, खूप जवळीक. नाथपाई म्हणा, अगदी नाथपाईचं भाषण ऐकायला आम्ही सायकलने पाटापर्यंत गेलो आहोत. बापरे, मालवणचं पाठ, मालवण आपल्या एक म्हणजे वेंगुर्ला. तर एक सांगतो त्यांचं भाषण. मी आड्यात बसलेली सगळी बायका आडोशात, मला कल्पना आहे, नाथपाई बोलले, मला कल्पना आहे की माझ्या भाषणात ऐकण्याची त्यांना आवड आहे, ते येऊ शकत नाही. जरा मोठ्याने बोला. ते येऊ शकत नाही याचं कारण की त्यांच्या अंगात म्हणजे पूर्ण वस्त्र नसल्यामुळे ते लाजेने येऊ शकत नाही. म्हणजे एवढं ते ह्याच्यात जाऊन बोलत होते नाथपाई. तसं मधुदनमध्ये देखील अगदी जवळून आम्ही आलो नानांच्या बरोबर. मधुदन लोट्यांच्या अगदी जवळ, म्हणजे कारण काय ते आमच्या आमदारांकडे येत होते, त्यामुळे आमची त्यांची अतिशय परत. पुढे तुम्ही काँग्रेसच्या जवळ गेलात? मी आजही काँग्रेसमध्येच आहे. तुम्ही काँग्रेसमधल्या कुठल्या? पहिल्यांदा आमची राष्ट्रीय काँग्रेस होती, त्याच्यानंतर मी शरद पवारांचं नेतृत्व मान्य करतो. शरद पवार एक चांगले नेते, पुरोगामी नेते. शरद पवारांचं नेतृत्व महाराष्ट्रात एक चांगला माणूस आहे, विचारवंत आहे, म्हणून त्यांचं नेतृत्व मी मान्य करतो. पी.के. सावंत, पी.के. सावंत जवळ पी.के. सावंतांचं एक भाषण बऱ्याच वेळा मी ऐकलेलं आहे. बाळासाहेब ज्यावेळी पुढाला आले त्यावेळी पी.के. सावंत म्हणजे बाळासाहेब. बाळासाहेब. तसंच त्यांची एखादी आठवण आहे का तुम्हाला? पी.के. सावंतांची अगदी खूप वेळा आठवण येते. हे सगळं कोकणचे नेते होते, योजना आहेत त्या बाळासाहेबांनी सुरू केलेल्या आहेत. झाडं लावणं, काय करणं हे बाळासाहेबांचीच योजना आहे आणि त्याला प्रोत्साहन आमच्या पवार साहेबांनी दिलेलं आहे. म्हणजे हे तुमच्यामुळे मला कळलं. पी.के. सावंत, बाळासाहेब सावंत लोकांना आजच्या पिढीला काही माहीत नाही. स्वातंत्र्य चळवळीमध्ये किती लोकांनी आपल्या सर्वस्वतः त्याग केला याची माहिती आपल्याला मिळते. अण्णा, मग तुमचे असे थोड्या मोठ्या काँग्रेसचे असोत, समाजवादी नेते असोत, नाथपै, मधु दंडवते, बाळासाहेब सावंत वगैरे लोकांचे तुमचे संबंध आले. काँग्रेसच्या सभेत तुम्ही ओढले गेलात. काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्यासाठी जी राष्ट्रीय चळवळ झाली ती काँग्रेसमधूनच निर्माण झाली, नंतर त्याच्यात इतर पक्ष निर्माण झाले. हे शरद पवार तुम्हाला अजूनही ओळखतात का? कोणाला? तुम्हाला शरद पवार ओळखू शकतात तुम्ही समोर गेलात तर? हो, मी आता पुढच्या आठवड्यात ह्याच्या आधीच मी थांबू शकतो. पवार साहेबांकडे मी जाणारच आहे. अरे काय पवार साहेबांकडे जाणार, भेट घेणार. पुष्कळ परवा त्या माणसाला मी देखील पाठवलं पवार साहेबांकडे, मी येऊ शकत नाही म्हणून. तर कसं आहे की आजकाल बघायला गेलं तर सहकारी चळवळ जी सुरू केली,
विठ्ठलराव विखे पाटील, हां. महर्षी विठ्ठलराव विखे पाटील, त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील. हो. ही जी सहकाराची गंगा महाराष्ट्रात आली, अनेक प्रकारच्या संस्था स्थापन झाल्या. त्याचं जे आहे आपल्या गावात तुम्ही काय केलं का? काँग्रेसच्या चळवळीचा उपयोग करून सोसायटी स्थापन केली, पतसंस्था स्थापन केली. पतसंस्था स्थापन पतसंस्थेमुळे लोकांना पतपुरवठा होत होता शेतीसाठी. पतसंस्था पिके सावंत नाही भाई सावंत यांच्या नावाने पतसंस्था चालू केली. भाई सावंत म्हणजे भालचंद्र अनंत सावंतवाडीचे. सावंतवाडीचे ते तुमचे खास होते, अगदी जवळचे, खूप पुष्कळ जवळचे. आम्ही त्यांच्याकडे बरेच वेळा गेलो. भाई सावंत वसंतदादांकडे गेलो. वसंतदादांकडून आम्ही भाकरी केली. अरे वा. आणखी बाळासाहेब देसाईंकडे ज्यावेळी गेलो आम्ही, सांगतो तुम्हाला कितीतरी जवळ जवळ आहे. त्यावेळी मुराराव राणे होते माझ्याकडे. हे सगळं मुरारावांमुळे आम्हाला हे सगळं. मग तुम्ही सहकारी पतसंस्था, हो, त्यानंतर दूध सहकारी पतसंस्था, त्याचं दूध संकलन लोक शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी ते दूध त्या पतसंस्थेत संकलन करीत आणि 4 पैसे कमवितो. आजही ते चालू आहे. अच्छा, मग ते शाळा आणि हायस्कूल संदर्भात तुम्ही काय सांगाल? त्यावेळी शाळा मी ऐकलंय की आमची सुंदराका संत सात्रीच्या मंदिरामध्ये शाळा चालायची मराठी. ती इथे कधी आली? आता माझं ते काय हे नाही, म्हणजे त्याची तारीख आठवत नाही, परंतु ही शाळा सात्रीच्या मंदिरात त्यावेळी. तिथे एक बोर्ड आहे, रामादेव सावंत यांनी ती जागा दिली. त्याच्यावरती शाळा सरकारने बांधली की तुम्ही बांधली? सरकारने बांधली आहे, सरकारने. आणि आम्ही त्याला हे केलं काय, ते लोकल कॉन्ट्रिब्युशन म्हणून खंड मातीचा म्हणजे रोजगार आम्ही करतो, त्याचे पैसे लोकांना मिळत तुम्ही स्वतःच रात्री 1-1 वाजेपर्यंत लेवल करून माती. मी अधिक माझ्या समाजातील माणसं आहे, त्यांना घेऊन रात्रभर 1-1 वाजेपर्यंत. पंधुर्तीवरती शिवाजी इंग्लिश हायस्कूल ना, ते त्याचा इतिहास काय? शिवाजी इंग्लिश स्कूल स्थापन केलं ज्यावेळी वेताळ मामाडे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ वेताळ मामाडेला स्थापन केलं, त्यावेळी आमच्याकडे 16 विद्यार्थी होते. फक्त 16 विद्यार्थी. आमची स्वतः रजिस्ट्रेशनसाठी 10,000 रुपये भरले पाहिजे होते. ते आम्ही लोकांपासून जमा केले. काका कुलकर्णी म्हणजे गणपत साबाजी वराडकर म्हणजे कुलकर्णी, अधिक आमचे चिटोजी सावंत, भिकाजी रामचंद्र सावंत, अशी काही माणसं, बऱ्याच लोकांनी 10,000 रुपये जमा करून माझ्याकडे दिले रात्री. आणखी आम्ही रात्री कोल्हापुराला गेलो त्या दिवशी. काय तेव्हा मला तारीख आठवत नाही. कोल्हापुराला आपल्या आयुक्ताकडे 10,000 रुपये जमा केले, पावती घेतली आणि याचं सामान घेतलं मी. तुमच्या काय होत्या सायन्सचा SR सावंत म्हणून आमच्याकडे शाळेत हायस्कूलला शिक्षक होते, त्यांनी यादी दिली. त्या यादीप्रमाणे ताराबाई कोल्हापूर ताराबाई रोडला एक याचं दुकान आहे, तिथे ते यादी दिली आणि सामान म्हणून तुमचं उद्या बसने पाठवून होतो. आणि आम्ही रात्री आलो मग दुसऱ्या दिवशी. मग रुग्णालयाबाबत कधी तुम्ही लोक जे आजारी पडायचे, कुडाळ तिकडे गोव्यात जावं लागायचं, कोल्हापूरला जावं लागायचं, तर हे जे रुग्णालय त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले? खूप प्रयत्न केले आम्ही. आमच्या फंडातून म्हणजे मला आमच्या सावंत मंडळीच्या फंडातून 40,000 रुपये दिलेले आहेत त्याचे बसून करायला. अशी आमच्या फंडातले पैसे द्यायचे. आमच्या कोणाकडे गाडी असेल त्या गाडीने त्याला पोचवायचं पेशंटला, आणण्याचं देखील काम करायचं. त्यावेळी माझ्या समाजाने देखील आम्हाला सपोर्ट केलेला आहे. मग हा जो रस्ता पायवाट होती इथून ते पंधुर्तीपर्यंत, ती सुद्धा श्रमदानातूनच झाली का? लोकांनी मिळून केली ही पायवाट जी होती की नाही, ती पायवाटीसाठी सुरुवातीला मी अर्धा एक ड्रॉप केला. आणखीन मी घाटकोपरला गेलो. घाटकोपरला अनिल राणेंचा भाऊ संजू काय म्हणतो अजित तो घाटकोपरचा शिवसेनेचा शाखा प्रमुख होता. मला अजित मला दानांचा भेटायचा होता, म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री होते. मग हे काय ते नारायण राणे
राणाकडे जावं खरं म्हटलं. मग चला म्हणून जाताना म्हटलं 10-12 पोरं पाहिजे बरोबर. त्याला ते पोरं जमा केले म्हणजे त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था मी सांगणार आपण माझ्या गावात रस्तो जाऊ अशा त्याची काळजी थोडा बनवलं आम्ही. या मुलांचा घेऊन आम्ही गेलो. हे जे धान्य वगैरे लोकांना रेशनसाठी काय केलं तुम्ही? रेशन आम्ही गव्हर्नमेंट रेशन सरकारचे ते त्यावेळी की नाही सरकारी पैसे रिजनेबल घेत होते आणि रेशन त्यांना देत होते. पण धान्य दुकान आम्ही इथे उपलब्ध केलं आपल्या कॉन्ट्रॅक्ट आपल्या ह्याच्यावरती काय त्या आणि ते हे करून हे लोक घेऊन जात होते. आम्ही त्यांना धान्यासाठी काही मदत केलेली नाही. उगाच कसं. हो बरोबर. अण्णा आता जरा थोड्या वेगळ्या विषयाकडे बोलतो मी. कोकणचं सौंदर्य आणि विकास हा नेहमी कळीचा मुद्दा ठरला आहे. ह्यावरती वर्तमानपत्रामध्ये न्यूज चॅनलवरती व्हीज चॅनलवरती सतत वादविवाद चालू असतात. तुम्हाला कसं वाटतं की कोकणचा विकास आणि तोही कोकणाचं सौंदर्य अबाधित ठेवून कसं होईल? कोकणाचं सौंदर्य जर वाढलं पाहिजे, कोकणातल्या शेतकऱ्याला जर सुखी आणि समृद्धी यायला पाहिजे तर ते काय सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे. तर त्याला एकच उपाय आहे कोकणाचं सौंदर्य वाढण्याने. आंबा, काजू, मच्छी हा जे व्यवसाय आहे दारूपासून देखील काजू आणि काजूपासून जांभळापासून दारूचा चांगल्या प्रकारची बनवली जाते आणि पौष्टिक असते. आणि काय आहे ते हे जे वस्तू आहे ते परदेशात त्याला खूप मागणी आहे. आंबाचा आहे की नाही परदेशात त्याला पुष्कळ मागणी आहे. आज बरोबर शेजारी राष्ट्र आहे त्यांची मैत्री झाली पण मोदी सरकारने अजून काय त्याचं कॉन्ट्रॅक्ट मोठं केलेलं नाही. बरोबर. काय म्हणजे कोकणाचे उत्पन्न होतं ते अधिक वाढवलं तर कोकणचा विकास होणार. शेतीवरती लक्ष दिलं पाहिजे. होण्यासारखं आहे उपाय. म्हणजे कसं आहे मच्छीचा व्यवसाय मोठा वाढला पाहिजे. मच्छीमारांना सुख समृद्धी मिळाली पाहिजे. त्यांना राहण्यासाठी घरं पाहिजे. त्यांना अवजारं दिली पाहिजे. अवजारं देखील गरजेची आहे समुद्रात काम करण्यासाठी. त्यांना संरक्षण त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसी पाहिजे. बघा दुसरं काय दूध व्यवसाय आहे. दुधाला त्याला सवलती पाहिजे. त्यांना दुग्ध व्यवसायासाठी जनावरांना बांधण्यासाठी गोठ्या पाहिजे. म्हणजे हल्लीच्या आधुनिक पद्धतीने त्यांना राहण्यासाठी जनावरांसाठी त्यांना जे का पाहिजे ते सुलभ आणखी स्वस्त दरात मिळाले पाहिजे. बरोबर. चांगलं. आता मी काय म्हणतो की रिफायनरी बारसू येथे रिफायनरी प्रकल्प आणायचं बोललं जातं. त्यामुळे बरेच लोक म्हणतात की आणू नका. तुम्हाला काय वाटतं? नको बाहेरचे नको. आणि जर समुद्र किनाऱ्यात रिफायनरीसाठी जागा जर आहे जवळ मग कर्माचे उत्पन्न का करत नाही? बरोबर. हो. त्या शेतकऱ्यांना तुम्ही साधन द्या, पैसे द्या, तुम्ही करा किंवा तुमच्या सोसायटीत स्थापन करून तुम्ही त्याचे रिफायनरी सारखे प्रकल्प नको, रासायनिक प्रकल्प नको. आणखी तुमचं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल ना. आणि हल्ली काय कोकणच्याच माणसाला आपल्या जमिनीचं महत्व कळत नाही. कोकण हा बाळासाहेब चव्हाण म्हणजे पी.के. चव्हाण म्हणायचे, मधुदंडावरती बोलायचे कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे. पण आता कॅलिफोर्नियाच्या ऐवजी काय धारावीवरती असं वाटायला लागलंय. धारावीतच विकास होऊ घातलाय. तर कोकणच्या जमिनी परप्रांतीय विकायची एक लाटच आली आणि जाणीवपूर्वक लोक येतात. मुंबईसारख्या ठिकाणी प्रदर्शन ठेवली जातात. परप्रांतीय लोक ते येऊन जमिनी बुक करतात. याच्याबद्दल काय वाटतं? कोकण टिकेल? कोकणातला मालवणी कोकणाला जर बाहेरच्या लोकांना जागा दिल्या तर इथले जे लोक आहेत स्थानिक कोकणातले ते भिकारी होणार. बरोबर. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्रात 60 हे होते काय शुगर फॅक्टरी होते. 40 ते 60 शुगर फॅक्टरी. आता किती शुगर फॅक्टरी आहे? 150 शुगर फॅक्टरी आहे. साखर कारखाने 150 आहे. मग एवढी त्यांना सवलती तुम्ही रोज देता. मग कोकणासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे हे जे काजूचं उत्पन्न, आंब्याचं उत्पन्न त्याच्यासाठी अनुदान सरकारने दिलं पाहिजे. आज साहेब बघा तुम्ही त्या शेतकऱ्याला तुम्ही सक्षम करण्यासाठी काय केलेलं नाही. आज काजूचं उत्पन्न आज
काजूचं एकेकाळी 10-10 कोटीचा माल आहे, ते कोणाकडे आहे माहिती आहे? जे श्रीमंत लोक आहे, भांडवलशाही. जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडे 10-10 कोटीचा माल काजूचा आहे. पण आता बघा, मी त्याचा द्वेष करत नाही त्या माणसांचा, परंतु तुम्ही शेतकऱ्याला उभं करण्यासाठी काहीतरी सक्षम असं कार्यक्रम करा. अण्णा, आपण ह्या ज्या कुडाळ तालुक्यातील पंधुरगावात राहतो, तर ह्या गावाचा 85 हेक्टर परिसर क्षेत्रफळ हे जंगलाने वेढलेलं आहे. दापोली शेती विद्यापीठाअंतर्गत मुळदे येथे जे कृषी विद्यापीठ आहे, त्यांचे 5-6 विद्यार्थी पंधुरगावात राहिले. तिथल्या जंगल, जमीन आणि जल, जंगल, जमीन आणि जल या तिन्ही गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी एक रिपोर्ट तयार केला. 5 मुली होती त्या, आणि एवढं त्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि सांगितलं की या गावची जमीन एवढी सुपीक आहे, पाणी मुबलक आहे, की शेतीला खताचीच गरज नाही. कारण डोंगरातून जे पाणी वाहत येतं पावसात, त्याच्याबरोबर येणारे झाडांची पानं शेतात जातात आणि ते कुजतात, त्याचं खत बनतं. म्हणजे शेती एवढं सुपीक जमीन आहे. आणि ह्याच्यामध्ये एक सगळ्या प्रकारची शेती, भात शेती, सगळ्या प्रकारचे कडधान्य, मूग, मटकी, चवळी, उडीद, कुळीद, त्याचबरोबर नारळी सुपारीच्या बागा, असं होतं. आणि आयुष्यभर तुम्ही हेच केलेलं आहे. तुम्ही शेती कुठल्या प्रकारची केली? शेती मी गूळ तयार केला चांगल्यापैकी. मला 1,000 गूळ रवे तयार केलेले आहे. अच्छा. गूळ आम्ही तुमची जी नारळाची बांबाळी, नारळाची आणि सुपारीची बाग आहे, त्याच्यापासून तेल सुद्धा तयार करता तुम्ही? हो, चांगले बाग तयार केले. आणखीन एक सर्वसामान्य म्हणजे कुठल्याही वस्तूचं, कसल्याही ह्याचं कर्ज न घेता सगळं तुम्ही केलं. आणि माझ्या मुलाने सहकार्य केलेलं आहे, मोठ्या मुलाने केलं. एकदा तुमच्या नारळाच्या बागेत आणि सुपारी बागेचा व्हिडिओ काढायचा. अगदी चांगला. आणि सुपारी, नारळ ह्या शेतकऱ्याने, इथल्या तरुणांनी करावं. त्याला मार्केट आहे. एक तरुणांना संदेशच आहे. अगदी चांगलं मार्केट. आणि तरुणांनी शेती सुद्धा केली पाहिजे. कोकणला मार्केट आहे. आजकाल बघितलं, मी या गावात राहतो, तर 80% शेतजमिनी पडीक आहे. असं का? असं आहे. म्हणजे काय झालं, चांगला प्रश्न तुमचा आहे. ही जी लोकांना सवलत दिली आता 2 वर्षातच मजूरदार इथे मिळाला नाही. मला आता बघा, माझी एवढी जमीन आहे, माझी आणि माझ्या सगळ्या फॅमिलीची म्हणजे एखादी, तर 80% बरोबर आहे की समान पड आहे. मला वाईट वाटतं, दुःख वाटतं. या शेतीवर आमची जुनी माणसं पोचली गेली. या जुन्या माणसांनी सगळ्या मुलांना वाढवलं, ती आज जमीन सोन्यासारखी जमीन पड आहे. आता इथून 1 किलोमीटरवर बागा आहेत नारळाच्या. 1 किलोमीटर त्यावेळी बागा ते जाऊन शिपत होते घागरी घेऊन आणि बागा तयार केल्या. आता पाणी तुम्ही बटन दाबल्यावर पाणी तयार, तरी पण लोक शेती करायला करतात. मग हे असं का? तर शेतकरी वर्ग हा तिथे राबला पाहिजे, त्याला गोडी लागली पाहिजे. तर काय झालं ना की शेतकऱ्यांना जसं नोकरी केल्यावरती थोडाफार पगार मिळतो दरम्यान ठराविक टक्के, तसं शेतकऱ्यांना खात्री होत नाही की मी हे एवढे कष्ट केले तर त्याचं काय मला उत्पन्न मिळेल का. मग यासाठी सरकारने काहीतरी त्यांना शाश्वत दिले पाहिजे. मग तुम्ही एवढी शेती केली तर दरवर्षी तुम्हाला एवढे पैसे रक्कम मिळेल. म्हणजे ह्या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना किंवा शेतकरी सन्मान योजना, पंतप्रधान सन्मान योजना, याच्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारे नाही. ते शेतकऱ्यांना अशाप्रमाणे एक सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिला पाहिजे. तरुण अडकला पाहिजे त्या शेताकडे. म्हणून तरुण शेताकडे वळत नाहीये. वळत नाही, नको त्या. आता बघा, कितीतरी लोकांना सवलती दिलेल्या आहेत. आता बघा, त्या मानाने त्या पश्चिम भागात जर बघितलं, त्या भागात त्यापेक्षा कोकणातल्या ज्या जमिनी आहेत ते कितीतरी चांगल्या जमिनी आहेत, सुपीक जमिनी आहेत. आणि मग आपला तरुण नोकरीच्या मागे लागून निराश होतो
आणि त्याला नैराश्याच्या पोटी मग तो दारू गुटखा यांचं सगळं नादी लागतं. हे बंद व्हायला पाहिजे. करायला शिकतो नाही. शेतीसाठी सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे. शेतीसाठी मदत केली आणि उत्तेजन देण्यासाठी काहीतरी योजना आखल्या पाहिजेत. आणि साहेब दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, उत्तम शेती माझ्या वडिलांनी देखील त्यावेळी म्हटलं आहे. आम्ही लहान असताना आम्ही ऐकलं, म्हणजे अगदी अगदी लहान असताना माझ्या वडिलांनी असं म्हटलं आहे, माझ्या मुलांनी खूप शिकावं पण शेती करावी. शिकलं पाहिजे पण शेती करा. असे ज्यावेळी ते बसले होते बाकीची मंडळी, तर दादा तुम्हाला तुमच्या मुलांनी काय करू असं वाटतं, असा प्रश्नही केला एका माणसाने. ते म्हणून माझ्या मुलांनी म्हणून शेती करावी, त्यांनी शिकलं पाहिजे चांगलं बरोबर. चांगलं. तर शेती हा तुम्हाला पैसा केव्हा तरी वर्षातून एक दोनदा दिसू शकेल, रोजही दिसू शकेल, अशा काहीतरी योजना आहे. पण तो तुम्हाला वाईट मार्गाकडे जाणार नाही. शेतकरी चांगलं आहे, वाईट त्यात मार्गाकडे जाणार नाही. कारण शेतीचा मी स्वतः शेती करायचा प्रयत्न करतो आणि त्यात मला खूप आनंद मिळतो. नाही म्हणूनच काय तो वाईट मार्गाकडे जाणार. बरोबर. ह्या देशातल्या तरुणांना, खास करून मालवणी तरुणांना काय संदेश देऊ शकतो? तरुणांना तुम्ही तरुणांसाठी एक त्यांना मिलिटरीचं शिक्षण द्या. तुम्ही कृषी विद्यापीठाचं शिक्षण द्या आणि तो शेतकरी, तो शिकणारा विद्यार्थी, तो त्याला साधन द्या. तू हे शेती केलीच पाहिजे, नोकरी शोधायची नाही. बरोबर. म्हणजे शेती, तरुणांनी शेतीकडे वळावं पाहिजे. अण्णा, तुम्ही अजूनही नारळाच्या बागेत, सुपारीच्या बागेत डबा घेऊन जातो आणि संध्याकाळी परत येता. म्हणजे तुमच्याकडून समाजाने, तरुणांनी बोध घ्यावा अशी गोष्ट आहे. पुढील काळामध्ये, भावी काळामध्ये तुमच्या काय योजना आहेत, काय करायचं आहे भावी काळामध्ये तुमच्यासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी? बघा, माझं कुटुंब, माझ्या व्यक्तिगत कुटुंब आज चुकी आहे. बरोबर. आज चुकी आहे. मी सर्वसामान्य माणूस. माझी 2 नातवंड, 3 नातवंडात फॉरेनला आहेत. अरे वा. 3 नातवंडामध्ये हे मी मोठं भाग्य समजतो. तसंच माझ्याकडे जमीनही खूप मुबलक मिळाली. बरोबर आहे. मी माझ्या मुलाने, माझ्या गावातही आहे, गावात मी म्हणतो, कप्पत सांगतो, मी तुम्ही काहीतरी द्या मागा, पण ती पण ठेवू नको, करा. पण ठेवू नको, करा. मी आत्ता 3 माणसांना फुकट घरासाठी जागा दिलेली आहे. हो, माहिती आहे मला. 3 माणसं आणि आमच्या मोठ्या मुलाने मालवणी परप्रांतीय नाही गावात दिले, इथले त्या धनगरला दिले, आणखीन एकाला दिले, आणखीन आम्ही सांगतो कोणाचं गाव त्याने जातीभेद ठेवलेला नाही. जातीभेद नाही. माणूस वयोवृद्ध झाला की थोडा अनुभव होतो, नंतर त्याला थोडी अहंकार असं होतो. पण तुम्ही सर्वांमध्ये मी इथे कसं बसू, तिथे कसं बसू, आमच्यासारख्या माणसांबरोबर असतो, तुम्ही अगदी चटकन तुमची मैत्री जमते. म्हणजे तुमची कोणाशी मैत्री जमते. खास करून तरुण आणि लहान मुलांमध्ये तुम्ही रमता. इतर लोकांसारखे आपल्या कोशात राहत नाही. हे तुम्हाला कसं जमतं? आणि थट्टा मस्करी तर हा तुमचा पिंडच आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की अण्णांना हे कसं जमतं. गोष्ट काय माहितीये, मला जन्मजात सगळ्या लोकांची आवड आहे. म्हणजे जन्मजात म्हणजे कसं आहे, जनावर दिसलं तरी त्याची प्रिय असणार, जिव्हाळा लागतो जनावराबद्दल. माणूस कोणीकडे तो अमक्या पंथाचा आहे, अमक्या जातीचा आहे, अमक्या धर्माचा आहे, नाही तो धर्म अंधश्रद्धा नाही, धर्म बघितलेला आहे. मी खरंच बघितलेलं आहे. तुम्ही जवळ या, त्यांना आपण बसवतो, तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे, हे मी चांगलं शिकलेलो आहे. अन्न, आपल्याला एक खाजगी प्रश्न, रागव नका, पण तुमची सासरवाडी ह्याच गावात, म्हणजे तुमच्या घरापासून काही अंतरावर आहे. मग तुमचं लव्ह मॅरेज आहे का? नाही, मुळीच नाही. अरेंज मॅरेज? नाही. मी त्यावेळी शाळा सोडले, हायस्कूल सोडल्यानंतर मी शेतीतच होतो. शाळेत जायचं, शेती करायची. आई माझी एकटी राबत असल्यामुळे मला ते बरं वाटत नव्हतं. काय आई राखते, काय करते, इकडे जाते, तिकडे जाते. आणि त्यावेळी ते एक मोठी श्रीमंताची पोरगी. असं असताना मी तिला खूप मदत करत होते. माझी काकी होती, माझ्या काकांची मिसेस.
पण तो काका माझे लवकर एक्सपायर झाल्यामुळे ती 16 वर्षाची वयाच्या 16 वर्षाची स्त्री घरी निष्ठेने राहिली. तर असा एक प्रश्न आहे की हे करताना देखील की नाही आयुष्यात खूप घडामोडी घडतात म्हणून विसरून जायचं नाही. विसरून जायचं नाही मागच्या गोष्टी विसरू नये माणसाने. तर अण्णा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये गतकाळात जर तुम्ही डोकावून पाहिलं मागे तर एखादं काही चुकून राहून गेल्यासारखं वाटतं का? काही एखादी गोष्ट करायची आहे किंवा एखादी खंत कुठली राहिली आहे का तुमच्या जीवनामध्ये? नाही, कसं आहे माहिती मला खूप करावंसं वाटतं समाजासाठी. व्यक्तिगत नाही, व्यक्तिगत माझं मला माहिती आहे समाजासाठी. अजूनही शेती करायचा तुम्हाला कंटाळा आलेला नाहीये? नाही. म्हणजे हे बघूनच मलाही उत्साह येतो तुम्ही सुद्धा भरपूर शेती करावी आणि करणार. हो नाही, आता काय जगू शकत नाही. कारण काय आपत्ती काळ हा वाईट असतो. बरोबर. आपत्ती काळ हा वाईट असतो. आपत्ती अशा तऱ्हेची आपत्ती कोणा घेऊ नये. येऊ नये. बरोबर. आणि तेच मी म्हणतो आम्ही एवढं चांगलं करत असताना माझे सगळे साधू संत वारकरी कितीतरी जवळचे आहेत, कितीतरी मदत करतो. देव कधी कधी आपली परीक्षा घेतो. संत ज्ञानेश्वर असो, प्रभू रामचंद्र असो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सगळ्यात कष्ट आणि अन्यायाला आणि त्रासाला दुःखाला सामोरं जावं लागतं. आणि तो एक प्रकारे समाजाला सुद्धा आदर्श असतो की ह्या लोकांनी दुःख असं भोगलं तर ते इतरांनाही तो आदर्श ताकद निर्माण होतो. तर अण्णा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं मी आभारी आहे. तुम्हाला चांगलं आयुष्य, भरपूर आयुष्य लाभो, शतायुष्य व्हा, दीर्घायुष्य व्हा आणि आरोग्य पूर्ण जीवन लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नाही, दुसरं प्रश्न असा आहे तुमच्यासारखी माणसं तज्ज्ञ लोकांसमोर असले प्रश्न घेऊन जाणारे, पोचवणारे माणसं पाहिजेत. अशा माणसं पाहिजेत तरच त्यांना करणार आहे, नाही तर करणार नाही. तर मंडळी हे आमचे लाडके अण्णा, त्यांच्याशी गप्पा गोष्टींचा योग आला आणि त्याने वेळही दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला ह्या आमच्या गप्पा कशा वाटल्या कॉमेंट्स करून सांगा. धन्यवाद. नाना इतक्या वर्षाच्या यशस्वी वाटचालीत आयुष्यभर सावलीसारखी साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनीबरोबर अण्णा ही जोडी शतायुषी आणि आरोग्यदायी होऊ देत हीच आई सातेरी आणि देव पाटेकर चरणी प्रार्थना.